हॅलो नमस्कार फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। ही जी साडी दिसत आहे बघा, अगदी सॉफ्टमध्ये आहे आणि जी नवीन निघालेली आहे डिझायनर साडी, जिमीचो साडी आहे आय थिंक ही। आणि ही साडी आहे ना, हिच्यावरती ब्लाऊज कसा आलेला आहे ते बघायचं आहे, कारण का ब्लाऊज जो आहे तो एकदम वेगळा आलेला आहे। याच्यावरती अजून एक ब्लाऊज आम्ही ट्राय करणार आहोत, तोही तुमच्याबरोबर शेअर होईल। तर हा ब्लाऊज जो आहे तो या साडीवरती आलेला आहे। जे वर्क आहे ना ते अगदी सारखं आहे, फक्त कलर जो आहे तो अजिबात याला मॅच होत नाही। या साडीमध्ये बेबी पिंक कलर कुठेही दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे हा ब्लाऊज जो आहे तो थोडासा मिसमॅच आहे। तरी पण आम्ही हा ब्लाऊज ट्राय करणार आहोत। सपनाला शिवत आहे हा ब्लाऊज, त्याच्यामुळे म्हटलं अजून एक ब्लाऊज जो आहे तो याच्यावरती साडीसारखाच कपडा मिळायला लागलेला आहे आता मार्केटमध्ये। तर अस्तर घेतलेला आहे बघा इकडे बेबी पिंक, आणि आपण आता स्टार्ट करत आहोत। तर ह्याचा डिझाईनचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर होणार आहे। तर डिझाईन खूप सुंदर बनवलेली आहे, तर ती बघायची आहे। पहिल्यांदा या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे। डायरेक्ट कपड्यावरची कटिंग आहे, अगदी सोप्या पद्धतीने आहे, तेव्हा व्हिडिओ बघायचा आहे। कटिंग आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर बघा इकडे ना हाईट घेत आहे मी, तर तयार हाईट आपल्याला ठेवायची आहे इकडे 14 इंच। तर मी इकडे 15 इंचाला एक मार्क करून घेतलेला आहे। अगदी सोप्यात सोपी कटिंग आहे, कोणालाही सहज जमेल ह्या पद्धतीने। आणि जर का बाहेरचा ब्लाऊज जर असेल ना, तर याची शिलाई जी आहे ती बोटनेक आहे। तर 500 रुपये शिलाई जी आहे ती आमच्या इकडे ह्या ब्लाऊजची चालू आहे, डिझाईन प्लस बोटनेक। आणि जर का सिटीमध्ये जर का असेल तर 750 ते 800 रुपये ह्या ब्लाऊजची शिलाई आहे मैत्रिणींनो। तेव्हा हा ब्लाऊज जो आहे तो अगदी व्यवस्थित बघा आणि ह्या पद्धतीने ट्राय करा। कटिंग खूप सोपी आहे, डायरेक्ट कपड्यावरती कटिंग होते। तर बघा घडी जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी प्लेन करून घ्यायची आहे। तर उंची तुमच्या लक्षात आलीच असेल। आणि पुढच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आणि घडी जी आहे ना ती रुंदीला घ्यायची आहे आपल्याला 11.5 इंचाची। तुम्ही जर का चेस्ट कमी असेल तर 11 इंचाची सुद्धा घेऊ शकता। तर ती कशी घ्यायची आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतच आहे की घडी कशी घ्यायची आहे। तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि खूप सारे रुपये कमवायचे आहे तुमच्या वेळेनुसार। जर का तुम्ही 4 ब्लाऊज जर दिवसाला शिवले तर तुमचा 2000 रुपये रोज जो आहे तो नक्की म्हणजे नक्की भेटणार आहे तुम्हाला। फक्त डेडिकेशनने काम करा। तर इकडे बघा ब्लाऊजला पलटी मारून घ्यायची आहे, म्हणजे जी जास्त उंचीची बाजू आहे ना ती त्या बाजूने आपल्याला मापा टाकायला सुरुवात करायची आहे। पहिल्यांदा गळा रुंदी आपण घेत आहोत। तर इकडे पलटी मारून घेतलेली आहे कपड्याला, म्हणजेच जास्त उंचीची बाजू आपल्याकडे घ्यायची आहे। आणि रेग्युलर प्रमाणे मी इकडे माप टाकत आहे। गळा रुंदी मी घेतलेली आहे 2.5 इंचाची, व्यवस्थित बघा। आणि शोल्डर मी घेतलेला आहे 5.5 इंचाचं। त्याच्यानंतर बघा इकडे गळा रुंदी जी आहे ती खालच्या साईडला 3.25 इंच घेऊन बॉक्स असा बनवून घ्यायचा आहे। ही पद्धत आहे ना खूप सोपी पद्धत आहे, त्याच्यामुळे ही पद्धत नक्की ट्राय करून बघा। त्याच्यानंतर मी इकडे घेतलेला आहे मोंडा खोली, तर मोंडा खोली मी घेतलेली आहे 6.5 इंचाची। त्याच्यानंतर घडी मी घेतलेली आहे बघा, तर घडी जी आहे ना ती आहे इकडे 8 इंचाची। त्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचं आहे, 8 अधिक 1 9, आणि 9मध्ये पण आपल्याला 2.5 इंच मिळवायचे आहेत, म्हणजे 11.5 इंच। आणि अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आपण रेग्युलर जसा आकार देतो ना तर तसा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर इकडे ना 4 इंचावरती मी एक लाईन आखून घेतलेली आहे। 4.5 इंच उंची घ्यायची आहे आणि 4 इंच रुंदीला घ्यायचं आहे। त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला इकडं बघा एका साईडला मी घेतलेला आहे 1 इंच आणि पुढच्या साईडला मी घेतलेला आहे अर्धा इंच। टक्स अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे। प्रिन्स कटचा आकार जो आहे तो बगलेपर्यंत न्यायचा आहे कर्व शेपमध्ये। त्याच्यानंतर दोन्ही पार्ट सुटे करून घ्यायचे आहेत। पुढचा पार्ट जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे बघा, म्हणजे गळा कट केलेला आहे मी। आता काय करायचं आहे आपल्याला, हा पार्ट उचलायचा आहे व्यवस्थित बघा। आणि पुढच्या साईडला आहे ना 1.25 इंच अंतर येईल ना, ह्या पद्धतीने आपल्याला गळा रुंदी परत एकदा कट करायची आहे। ती बरोबर आपली झालेली आहे 4.5 इंच। झाला की नाही आपला बोटनेक तयार अगदी सोप्या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा बॅकनेकचा गळा मी घेतला 3.5 इंचाचा उंचीला आणि रुंदीला घेतलेला आहे आपण 4.5 इंचाचं। आणि बॉक्स असा बनवायचा आहे, 1.25 इंचावरती आकार द्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचे आहे। आता हे जे मोंडा खोली आहे ना, तर ती 4ही पदर एकत्र कट करायची आहेत। त्याच्यानंतर दोन्ही पण पार्ट वेगवेगळे करायचे आहेत आपल्याला बघा, व्यवस्थित बघा। ही कटिंग अगदी सोपी कटिंग आहे।
तर इकडे पुढच्या साईडला आहे ना 1 इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे मेन टक्सपर्यंत. त्याने काय होतं अगदी व्यवस्थित अशी फिटिंग आणि फिनिशिंग येते. तुम्ही जर का टक्स जोडून झाला ना तर हा कोपरा जो आहे तो खाली लोंबणार नाही. प्रिन्सेस कटची कटिंग आपली करून झालेली आहे पुढच्या पार्टची. तर इथं बघा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला व्यवस्थित असा. त्याच्यानंतर आता बॅकनेकची डिझाईन बघूया आपण. तर इकडे अंतर घ्यायचं आहे 2.5 इंचाचं आणि तिथून खाली आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. इकडे घेतलेला आहे 4.5 इंच खालच्या साईडला आणि हा आकार जो आहे तो ह्या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कटिंगमध्ये काही समजलं नाही तरी मला कमेंटमध्ये विचारायचं आहे. तर आपलं बॅक आणि फ्रंटचं कटिंग इकडे झालेलं आहे. आत्ता आपण इकडे स्लीव्ज कशा बनवायच्या आहेत, लॉंग स्लीव्ज अस्तरचं कटिंग ते तुम्हाला दाखवणार आहे. लगेच बघायचं आहे. खूप माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर का बोटनेक ब्लाऊज फास्टमध्ये जर का कटिंग करायचं असेल तर ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. तर इथे ना अस्तर घेतलेला आहे. तर अगोदर डबल पदरी अस्तर आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने घडी जी आहे ती अंथरून घ्यायची आहे. तर व्यवस्थित बघितलं तर तुमच्याही लक्षात येईल. तर आपल्याला आता घडी जी आहे ती टाकून घ्यायची आहे. तर आपली घडी किती आहे तर ते तर तुम्हाला माहीतच आहे. तर मी घडी जी आहे ना ती घेतलेली आहे इकडे बोटनेकची 9 इंचाची. आपलं छाती आहे 32, त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन केलेलं होतं आणि 10 इंचाची आपल्याला बाही जी आहे ती उंचीला घ्यायची आहे. व्यवस्थित बघायचं आहे. 10 + 1 = 11. रुंदीला घ्यायचं आहे 9 इंच. याला जॉईंट्स पण येणार आहे. तर 9 इंच मी घेतलेला आहे. जॉईंट्स जोडताना मी डायरेक्ट मार्जिनसह जोडत असते. इथून गॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच. 2 इंच पुढं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. वरती आपण याला थोडासा पफ केलेला आहे. तर पफ जो आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1.5-2 असं घेऊ शकता. तर मी इकडे घेतलेला आहे बघा 2 इंचाचा पफ. तर आता खूप पफ स्लीवची फॅशन चालू आहे. खालच्या साईडला दंडघेर घेतला 4.5 इंचाचा आणि 2 इंचाची शिलाई मार्जिन. ह्या पद्धतीने आपण लाईन ज्या आहेत त्या अशा मार्क करून घेतलेल्या आहे आणि आता लगेच आपण स्लीवची कटिंग करून घेणार आहोत. लगेच कटिंगमध्येच आपण याचा जॉईंटसुद्धा काढत असतो. म्हणजे स्टिचिंगला बसलं तर आपला वेळ जो आहे तो अजिबात वाया जात नाही. तर बघा जॉईंटसुद्धा आपला काढून झालेला आहे. संपूर्ण अस्तरचं कटिंग इकडे रेडी झालेलं आहे आणि आपण आता जे पीसवरती एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे गोल्डन थ्रेडचं त्याच्यानुसार आपण हे सगळं जे केलेलं कटिंग आहे ना अस्तरचं ते ठेवून कट करत आहोत. बघा पहिल्यांदा मी तुम्हाला दरवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की पहिल्यांदा आपल्याला स्लीव्ज कटिंग करून घ्यायची असते मेन कपड्यावरती. तर बघा आपली झालेली आहे इकडे स्लीवची कटिंग. त्याचप्रमाणे आपण बाकीचे सगळे राहिलेले पार्ट जे आहेत ना ते एक एक करून कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित बघायचं आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे मैत्रिणींनो. तर त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत की याचा आहे ना अजून एक पार्ट जो आहे डिझाईन अगदी सुंदर बनवलेली आहे. ती डिझाईन अजिबात मिस करू नका. तर त्याच्यासाठी आहे ना सेकंड पार्ट याचा तुम्ही बघायचा आहे. याची डिझाईन जी आहे ती अतिशय सुंदर बनलेली होती. तर सगळे पार्ट जे आहेत ते मी अशा पद्धतीने ठेवून कट करून घेतलेले आहेत बघा. तर याचा आहे ना सेकंड पार्ट लगेच येणार आहे. तर तो अजिबात मिस करायचा नाही आहे. तर एक एक करून सगळे पार्ट जे आहेत ते मी कटिंग करून घेतलेले आहेत. आणि बोटनेकचा गळा आहे. शिलाई तुम्ही याची 550 रुपये घेऊ शकता आरामामध्ये. बोटनेक आहे. बॅक फ्रंट जो आहे तो अगदी व्यवस्थित स्टिच केलेला होता आणि कमी मापाचा ब्लाऊज आहे. तुम्हाला जर का बोटनेक कटिंग करायला अवघड जात असेल तर हा व्हिडिओ बघून बिनधास्त स्वतःसाठी अगोदर ट्राय करा, नंतर कस्टमरला ट्राय करा. तर अगदी सोप्यात सोपी कटिंग सांगण्याचा मी माझ्या पद्धतीने मी जसं कटिंग स्टिचिंग करते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या ब्लाऊजची डिझाईन जी आहे ती अतिशय सुंदर झालेली होती. तर त्याचा व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे. तेव्हा आजची कटिंग कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.